नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. बेडकिहाळ येथील गळतगाह मार्गाच्या पश्चिमेस व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या थोड्याच अंतरावर सर्व नंबर 169-1/13 येथे गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या बेडकिहाळ येथील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला यांच्या रुबिया हायटेक पोल्ट्री फार्मला शुक्रवार रात्री 12:15च्या दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आग लागून या आगीत फॉर्म हाऊसमधील 15 दिवसाची 30,000 लहान पिल्ले, औषध साहित्य, शेड, पिल्लांचे खाद्य, शेड भोवताली असलेले मोठी प्लास्टिक ताडपत्री, शेडवरील पत्रे लागलेल्या या आगीत जळून खाक झाले. या दरम्यान शेडवर असलेले लोक जेवणासाठी गावांत आले होते. तर अचानक फॉर्मवर आग लागलेली कुणीतरी मुल्ला यांना कळविले. ते त्वरित फॉर्मवर उपस्थित झाले, पण शेडच्या भोवती आग वाढल्याने या आगीत 30,000 कोंबड्यांची पिनी मरण पावली. तर शेडमधील औषध साहित्य, पिल्लांसाठी असलेले खाद्य व शेडचे इतर सर्व साहित्य, शेडवरील पत्रे असे सुमारे 1 कोटीच्या वर साहित्य जळून खाक झाले. रात्री आग विझविण्यासाठी व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचा अग्निशामक बंब, याचबरोबर सदलगा येथील अग्निशामक दलाचा आग बंब आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तर शनिवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले, सदस्य प्रमोद कुमार पाटील यांच्यासह गावांतील मान्यवरांनी भेट दिली. या घटनेचा पंचनामा शनिवारी सकाळी ग्राम तलाठी SN नेम्मांनावर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केले. तर यावेळी गळतगा येथील सरकारी पशुवैद्याधिकारी प्रशांत उदघट्टी हे उपस्थित होते. यावेळी घटनास्थळी सदरगा पोलीस स्टेशनचे GA मुजावर, सहाय्यक PK कुंभार, RR तळवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली.